हाय फ्रेंड्स, जय शिवराय. कसे आहात सगळे? सकाळी बाहेर गेलो होतो दोघे पण आणि सरकार बोलले की पहिले चहा घेऊ आणि मग नंतर बाकीची कामं आहेत आपली ती कामं करू. मग पहिले दोघांनी चहा घेतला आणि चहा घेतल्याच्या नंतर ना डी-मार्टमध्ये गेलो. तिथे मला थोडीफार शॉपिंग करायची होती. घरातलं किराणा सामान थोडाफार संपला होता, सो ते पण घ्यायचा होता. आणि माझ्या आवडीच्या गोष्टी घ्यायच्या होत्या, म्हणजेच की आपल्या आवडीचं दुसरं काय हो, बिस्किट, मॅगी हे सगळं खायचं लहान पोरांसारखं, नाही का? आणि मग तिथे मी सरकारना दाखवत होती की मला हे बिस्किट घेऊ का, ते घेऊ का. आणि मग तिथे थोडंफार किराणा राशन पण घेतला. आणि तसं पण महिन्याचं एकदम भरत असतो आम्ही, पण कमी जास्त लागल्याच्या नंतर मग परत आणत असतो. आणि मग तिकडे बिस्किट वगैरे घेतले मी आणि मसाले इकडे बघत होती. तर मला जो मसाला पाहिजे होता तो भेटलाच नाही. मग जेवढं काय भेटलं तेवढं घेतलं, थोडंफार जे लागत होतं ते. आणि मग नंतर तिकडे बिल वगैरे केलं आणि तिथून घरी आलो. घरी आल्याच्या नंतर ना हे जे काय आणलं होतं सगळं ते मला डब्यांमध्ये भरून ठेवायचं होतं. आणि नाकामध्ये काय गेलं होतं काय माहीत, एवढ्या जोरात शिंक लागली ना, काय समजलंच नाही. म्हटलं ते असू द्या. आणि अजून इकडे वर्ष संपायचंच आहे, तोपर्यंतच मी नवीन कॅलेंडर आणलं 2026चं. आणि ते आणल्या आणल्या मी बघत होते कॅलेंडर, सगळं उचकून बघत होती, कारण खूपच जवळ माझ्या आवडत्या व्यक्तीचा वाढदिवस आलेला आहे. सो ती एक्साइटेडमेंट खूप आहे. आणि मग परत ज्यावेळी मी कॅलेंडरचं रबर काढलं होतं ना, ते रबर कुठे उडून गेलं काय माहीत, ते शोधत होते. आणि असं काहीतरी होतं माझ्याकडून. ते ठेवलं साईडला, सगळं आवरून घेतलं. आणि मग नंतर खूप भूक लागली होती, म्हणून मग दोघांसाठी पण शेवयांची खीर बनवली, जे की शेवया डीमार्टमधूनच आणले होते. पहिला आणलेले संपले होते, सो परत आणले होते. आणि मग इकडे खीर वगैरे बनवून घेतली, दोघांनी खाल्लं. आणि मग परत थोड्या वेळासाठी सरकार पण बाहेर गेले आणि तोपर्यंत मी घरातली जी काही सगळी कामं होती ते आवरून घेतले. आणि ना, मी जोपर्यंत घरातली कामं, जर सरकार घरी असतात तोपर्यंत मला काहीच समजत नाही. त्यामुळे ते बाहेर गेल्याच्या नंतर सगळं मी लवकर लवकर आवरत असते. आणि मग इकडे चपात्या वगैरे बनवून घेतल्या, जेवण पण करायचं होतं, सो त्यामुळे चपात्या बनवून घेतल्या आणि भाजी वगैरे बनवून घेतली. मी ना आज कोबूची भाजी बनवणार होती. मी प्रत्येक वेळी कोबीची भाजी टोमॅटो किंवा शेंगदाण्याची कूट ॲड करून बनवत असते, पण ह्यावेळेस म्हणलं थोडं डाळ ॲड करून बनवावी. त्यामुळे मी चणा डाळ अर्धा तास अगोदर भिजत ठेवली होती. सो ती व्यवस्थित भिजल्याच्या नंतर परत कोबी कट करून वगैरे घेतली. आणि मग चणा डाळ ॲड करून हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट ॲड करून इकडे कोबीची भाजी बनवली होती मी सुकी. सो खरंच खूप छान झाली होती, मला तर खूप आवडली. आमच्या सरकारांना पण आवडली, पण त्यांना सुक्या भाज्या जास्त आवडत नाहीत, सो त्यामुळे. आणि मग त्यांच्यासाठी पण एक रस्सा भाजी पण बनवली होती. आणि जेवण वगैरे करून घेतलं दोघांनी. आणि परत असा गेला माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.